आरोग्याच्या दृष्टीने साखरेऐवजी तुम्ही जर सेंद्रिय गुळाचा वापर जर करत असाल तर तुम्ही खात असलेला गुळ हा नक्की सेंद्रिय आहे का? तो 100% ऑर्गॅनिक आहे का? तो बनवत असताना कुठलंही केमिकल वापरलं गेलं नाही ना? तर हे ओळखता येणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. मार्केटमध्ये 3 ते 4 प्रकारचे गुळ त्या ठिकाणी भेटतात, ज्यामध्ये पांढरा गुळ, पिवळा गुळ, त्याचबरोबर काळसर गुळ अशा विविध कलरमध्ये त्या ठिकाणी गुळ भेटत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये ऑर्गॅनिक गुळ किंवा सेंद्रिय गुळ किंवा केमिकल विरहित गुळ ओळखायचा कसा, त्याच्या रंगावरनं तो कसा ओळखायचा, त्याची एक चाचणीसुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ती चाचणी केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये किती केमिकल आहे याचासुद्धा अंदाज येणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कधीही गुळ घेण्याच्या बाबतीत कधीही फसवणूक होणार नाही. तुम्ही नेहमी सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक गुळच घेऊ शकाल. ही परीक्षाच, ही चाचणीच आम्ही तुम्हाला अशी सांगतोय की ती चाचणी करून पाहिली तर तुम्हाला फसवणं शक्य नाही आहे. चला तर जाणून घेऊया कसा ओळखायचा केमिकल विरहित गुळ, ज्याला सेंद्रिय गुळ किंवा ऑर्गॅनिक गुळ देखील म्हणतात. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्वात संवेदनशील हा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. साखरेमुळे असंख्य रोग होतात हे जसं समजलंय, जसं याचं नॉलेज वाढलेलं आहे, तसं तसं लोक गुळाकडे वळालेले आहेत. आज मी तिला अगदी चहापासून तर क्रीम रोलपर्यंत, बिस्किटपर्यंत त्या ठिकाणी गुळाचे प्रॉडक्ट तयार झालेले आहेत. अगदी लस्सी, आईस्क्रीम देखील त्या ठिकाणी गुळाची भेटत आहे. पण साखरेऐवजी गुळाचं सेवन करणं अतिशय उत्कृष्ट आहे. पण तोच गुळ जर केमिकल युक्त असेल, रसायनयुक्त जर गुळ त्या ठिकाणी असेल, तो बनवत असताना रसायनं जर वापरले असतील तर मग कदाचित तो साखरेपेक्षाही नुकसानकारक ठरू शकतं. तर त्यामुळेच आज सांगतोय की गुळ नेमकं रसायन विरहित ओळखायचा तरी कसा. कारण की मार्केटमध्ये जर गेलं तर 3 वेगळ्या कलरमध्ये गुळ येतात. एक पांढरा स्वच्छ त्या ठिकाणी गुळ येतो, एक पिवळा गुळ येतो आणि एक थोडासा काळसर तपकिरी कलरचा त्या ठिकाणी गुळ येत असतो. भरपूर केमिकलवर कंपनी जे बनवतात त्यांनी ऑर्गॅनिक गुळ आहे किंवा सेंद्रिय गुळ आहे असं लिहिलेलं देखील असतं. पण आपण आपल्या परीने त्याची चाचणी करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला समजेल की तो गुळ खरोखर ऑर्गॅनिक आहे का. आता सगळ्यात आधी पाहूयात की रंगावरनं कसा ओळखायचा सेंद्रिय गुळ किंवा केमिकल विरहित गुळ. आता गुळाचा ज्यावेळेस तो तयार होत असतो तर त्यावेळेस तो ऊसाचा रस त्या ठिकाणी उकळवला जातो. मग तो उकळल्यानंतर तो थोडासा गडद त्या ठिकाणी काळसर तपकिरी कलरचा होतो, थोडासा चॉकलेटी कलर त्या ठिकाणी येतो. मग हाच कलर जाण्यासाठी त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट, सल्फर तसेच कॅल्शियम बायकार्बोनेट असे विविध रसायने त्याच्यामध्ये टाकले जातात. मग ज्यामुळे जो काय गुळाचा कलर आहे तो अगदी उभरून येतो, पिवळसर कलर होतो, पांढरा कलर होतो, अगदी आकर्षक तो गुळ त्या ठिकाणी दिसायला लागतो आणि इथेच आपली फसगत होते आणि आपण केमिकलयुक्त गुळ घेत असतो. पण उलट पक्षी जो सेंद्रिय गुळ असतो किंवा जो केमिकल विरहित गुळ असतो किंवा ऑर्गॅनिक गुळ असतो तर त्या गुळामध्ये कुठलीही रसायने वापरलेली नसतात. गुळ तयार करणाऱ्या एका मॅन्युफॅक्चररबरोबर बोलण्यात असं लक्षात आलं की ऑर्गॅनिक गुळ किंवा केमिकल विरहित गुळ तयार करण्यासाठी ते भेंडी कुटून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकतात आणि अशा पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं ते गुळ त्या ठिकाणी बनवत असतात. मग जो नैसर्गिक गुळ आहे, केमिकल विरहित गुळ आहे, त्याचा जो कलर असतो तर तो अगदी तपकिरी, अगदी डार्क चॉकलेटी त्या ठिकाणी कलर असतो. मग आता नुसतं रंगावरनं ठरू नाही शकत, कारण की बऱ्याच वेळा केमिकल युक्त जो काय गुळ आहे तर तो सुद्धा जर जास्त भाजला गेला किंवा जास्त वेळ जर तो तापवला गेला तर तो जास्त कॅरमलाइज होतो आणि त्याचा कलर हा गडद त्या ठिकाणी होतो. पण मग कलरवरनंच असं समजायचं नाही की हा ऑर्गॅनिक आहे. तर त्यासाठी पुढली टेस्ट आहे किंवा पुढली चाचणी आहे की ज्यावरनं अगदी गॅरंटेड तुम्हाला समजून जाईल की हा गुळ रासायनिक आहे की ऑर्गॅनिक केमिकल विरहित आहे. मित्रांनो, कोणत्याही गुळाच्या पॅकेटवर लिहिलेलं जरी असलं की तो ऑर्गॅनिक आहे, पण ते आपलं त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. आपण आपली चाचणी करणं गरजेचं आहे. मग सर्वात आधी आपण काय करायचं आहे, थोडासा एक तुकडा त्याचा त्या ठिकाणी तोडायचा आहे. आता जर तो गुळ सेंद्रिय असेल किंवा केमिकल विरहित असेल तर तो चवीला अगदी गोड त्या ठिकाणी लागणार आहे. अगदी जिभेवर जर तो ठेवला तर तो अगदी विरघळतो, म्हणजे जिभेवर त्याचं कुठलंही त्या ठिकाणी लवलेश त्या ठिकाणी राहत नाही. पण तोच जर केमिकल युक्त किंवा आपला सामान्य गुळ जर असेल तर तो एकतर जिभेवर त्या ठिकाणी विरघळत नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा तो चिकट असतो आणि बऱ्याच वेळा जे काय केमिकल युक्त गुळ असतात तर ते बऱ्याच वेळा पहिल्यांदा खाल्ल्या ते थोडेसे खारट देखील लागतात. बऱ्याच वेळा त्याच्यात साखरेचे कणसुद्धा त्या ठिकाणी दिसतात. तर हे लक्षण आहे केमिकल युक्त गुळाचं.
तर आता साधारणपणे अजून एक याची चाचणी जर बघायला गेलं तर जो सेंद्रिय गुळ असतो किंवा केमिकल विरहित जो गुळ असतो त्याचा जर चहा आपण बनवला तर तो शक्यतो नासत नाही. पण जर केमिकल युक्त जर गुळ असेल, पांढरा किंवा पिवळ्या कलरचा जर गुळ असेल तर तो जर चहामध्ये आपण वापरला तर चहा 100% नासत असतो. आता ही झाली वरवरची माहिती. पण मग काही अशी चाचणी आहे का की ज्याने आपण 100% ओळखू शकतो की हा गुळ सेंद्रिय आहे की केमिकल युक्त आहे? तर काय करायचं आहे, साधारणपणे जो काय गुळ तुम्ही आणलेला आहे तर त्याची बारीक पावडर त्या ठिकाणी करायची आहे. दुकानामध्ये पावडर देखील भेटते. पावडर जरी आणलेली असेल तर ती पावडर त्या ठिकाणी घ्यायची आहे. 4-5 चमचे पावडर घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये त्या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे. त्या पावडर त्या वाटीमध्ये टाकायची आणि हळूहळू त्या ठिकाणी ढवळत राहायचं आहे. एक 2-5 मिनटं ढवळल्यानंतर जर पूर्णच्या पूर्ण कण त्या ठिकाणी विरघळले, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रेसिड्यू किंवा काहीच जर शिल्लक राहिलं नाही तर समजून घ्यायचं हा गूळ 100% सेंद्रिय आहे. पण जर तो गूळ त्या ठिकाणी काहीसा शिल्लक राहिला, काही जर स्फटिक त्याच्यामध्ये शिल्लक राहिले किंवा जर असा त्याच्यावर तेलकट असा थर आला तर समजून घ्यायचं तो गूळ हा केमिकल युक्त आहे. मग त्याचा कलर कसाही असू द्या पण तो 100% विरघळला पाहिजे. जिभेवर ठेवल्या ठेवल्या त्याची चव तुम्हाला लक्षात येईल. अतिशय गोड त्या ठिकाणी लागतो. अगदी हात लावल्या लावल्या त्याची पावडर होत असते. तर असे काही लक्षणे त्याच्यामध्ये आहेत. आता तरी कदाचित तुमच्या मनात शंका उरल्या असतील की आता एवढ्या टेस्ट कशा करायच्या किंवा आपण दुकानामध्ये गेल्यावर प्रत्येक वेळेस त्या टेस्ट करू नाही शकत. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस एक सोपी पद्धत त्या ठिकाणी वापरायची. मग आता ऑर्गॅनिकच गूळ त्या ठिकाणी खाल्ला पाहिजे हे त्या ठिकाणी सिद्ध आहे. म्हणजे तुम्ही केमिकल युक्त गूळ खायचाच नाही आहे. पण मग आता तो ओळखायचा कसा, तर काय करायचं आहे, जे काय ब्रँडेड ऑर्गॅनिक गूळ येतो, म्हणजे असा एखादा ब्रँड असेल जो तुमचा लोकल जरी असला तरी चालेल, ज्याच्याकडे FSSAIचं त्या ठिकाणी सर्टिफिकेशन असेल, विविध प्रकारचे सरकारी सर्टिफिकेशन त्याच्या पॅकेटवर लिहिलेले असतील, विविध सरकारी ज्या काय डिपार्टमेंट आहे त्याच्या जे काय मान्यता त्याने घेतलेल्या असतील, तर शक्यतो तोच लेबल असलेला ऑर्गॅनिक गूळ तुम्ही त्या ठिकाणी घेतला पाहिजे. किंवा जर तुमच्या एरियामध्ये लोकल ऑर्गॅनिक गूळ बनवणारं जर एखादा मॅन्युफॅक्चरर असेल किंवा एखादं छोटं युनिट असेल जे तुमच्या ओळखीचं आहे, तर तुम्ही तिथे स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते बघितलं पाहिजे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की एवढ्या छोट्या गुळासाठी आपण किती लांब जायचं किंवा एवढे प्रयत्न करणं फार त्या ठिकाणी योग्य नाही. पण मित्रांनो, हा आपल्या अगदी आरोग्याशी निगडीत त्या ठिकाणी भाग आहे. त्यामुळे तुम्ही एकदा जाऊन ती प्रोसेस त्या ठिकाणी बघून यायची आहे. तुम्हाला जर खात्री वाटली तर तुम्ही तिथूनच त्या ठिकाणी जो काही गूळ आहे तर तो विकत घ्यायचा आहे. म्हणजेच आता याच्यावरनं लक्षात येते की एक तर ब्रँडेड त्या ठिकाणी घ्यायचं आहे की ज्यामध्ये सगळे गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेशन त्या ठिकाणी असतील, आणि किंवा लोकल जर तुमचा कोणी मॅन्युफॅक्चरर असेल तर स्वतः जाऊन त्या प्लॅन्टला व्हिजिट द्यायची आहे. त्याचबरोबर ह्या टेस्ट त्या ठिकाणी करून पाहायच्या आहे आणि त्यानंतरच तो गूळ घ्यायचा आहे. तर ही होती मित्रांनो सेंद्रिय गूळ ओळखण्याची पद्धत. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुमचं काय मत आहे, साधारणपणे अजून तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे, तर त्याविषयीची माहितीसुद्धा नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.